शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, मी फिजा मोनिये आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र. शिक्षक म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. शिक्षक म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. शिक्षक म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. आणि या सर्व गुणांमध्ये स्वतःला मिसळवून घेणारा असा एक आदर्श शिक्षक, ज्याच्या येण्याने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोतापूर नंबर 1 ला एक यशाचे वळण लागले. अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये मुले शाळेचं नाव उंचावू लागली. 2019 या वर्षी श्री सुहास मोहन सावंत सरांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोतापूर नंबर 1 मध्ये पदार्पण केले. नवीन व पहिली नोकरी म्हणून ही शाळा त्यांना लाभली. लॉकडाऊन नंतर केवळ 2 शिक्षकांची ही शाळा सांभाळताना त्यांना खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागले. कसलाही अनुभव नसलेल्या सावंत सरांनी शाळेविषयी असलेला लळा व चिकाटीच्या जोरावर शाळेला पुन्हा नवरूप देण्यास धडपड सुरू केली. शाळेची वेळ जरी 10:30 ते 5 असली तरी सुरुवातीपासूनच सकाळी 8:30 ते संध्याकाळी 7च्या पुढे असा रोजचा शिरस्ता सावंत सरांचा ठरलेला होता. कोरोना कालावधी असल्याने शिकवणी ऑनलाईन पद्धतीने करणे गावातील खराब नेटवर्कमुळे शक्य नव्हते. अशावेळी घरोघरी जाऊन विद्यार्थ्यास ज्ञानार्जनाचे धडे त्यांनी दिले. गेल्या वर्षी सहकारी शिक्षक व सर्व घटकांच्या मेहनतीवर तसेच स्वतः सावंत सरांनी मुख्याध्यापक म्हणून केलेल्या मार्गदर्शनाने कुमारी शमिका संतोष शेवडे ही नासा इस्रो परीक्षेअंतर्गत जिल्हा स्तरावर चमकून इस्रो व नासा अमेरिका हा यशस्वी प्रवास करून आली. तसेच सरांनी विविध सहशालेय उपक्रम राबवून ते यशस्वीही केले. पण अचानक एक असा क्षण समोर येऊन ठेपला ज्याने शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ यांना भावुक होण्यास भाग पाडले. तो क्षण म्हणजे सावंत सरांची बदली. 14 ऑगस्ट 2024 रोजी सावंत सरांना याबद्दल सूचना आली व दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्य दिनाला त्यांचा निरोप समारंभही ठेवला गेला. स्वातंत्र्य दिनाच्या आनंदाने विद्यार्थ्यांचे फुलाप्रमाणे फुललेले चेहरे ही बातमी ऐकताच कोमेजून पडले व एकच हृदयस्पर्शी वातावरण निर्माण झाले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर तो जिव्हाळा, तो निस्वार्थ भाव सहज दिसून येत होता. सर्व मुले सरांना विळखा घालून त्यांच्या भावना अश्रूत मांडत होती. हे सर्व पाहून तेथे उपस्थित असलेले पालक, ग्रामस्थ यांना सुद्धा अश्रू अनावर झाले. एका शिक्षकासाठी मुलांच्या प्रेमाहून मोठी गुरुदक्षिणा कायच असेल, याचे उत्तम उदाहरण सावंत सर बनले. या शिक्षकाने केवळ मुलांची मनेच नाही तर हृदये जिंकली. या शिक्षक दिनी श्री सुहास सावंत सर यांस त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व त्यांच्या कार्यास सलाम. सर्व उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी बालमित्र हो, तर आज या ठिकाणी आपण निपुण मातांचा सुद्धा सत्कार केला. त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा देशभक्तीपर गाणी वगैरे म्हटला. देशभक्तीप्रमाणे आपण भारावून गेलो. तसंच आजचा हा विषय एक आहे की वेगळा, की आपल्या सर्वांना माहित आहे की कोतापूर नंबर शाळा 1 चे सुहास सावंत गुरुजी यांची बदली आपल्या म्हणजे नजीकच्या जिल्ह्यामध्ये, त्यांच्या जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाली आहे आणि त्यांना कालच तसा आदेश आलेला आहे. तर या ठिकाणी आपल्या ह्या कोकण भूमी आणि म्हणजे त्यांचं गावच कोकण असल्यामुळे वेगळं असं नाही, परंतु जरा आपल्या जिल्ह्याच्या बाहेर येऊन गेली 5-6 वर्ष शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पवित्र कार्य करणारे आपले सावंत गुरुजी, सर्वांचे परिचित, सर्वांचे लाडके, एक कल्पक नेतृत्व आणि हल्लीचं जे तंत्रज्ञान म्हणतात, या तंत्रज्ञानामध्ये आपला ग्रामीण भाग थोडासा मागे पडतो. कारण का रेंजची उपलब्धता नसते. तरीही सुद्धा अशा परिस्थितीत शाळेला उंचावून नेणारे, शाळेलाच फक्त नव्हे तर इतर संपूर्ण केंद्र शाळा त्यांचं मार्गदर्शन घेत होते. असं त्यांना एक तंत्रांचं भांडारच म्हणायला लागेल. आणि त्याचं एक जिवंत उदाहरण
त्यांच्या शाळेतली एक विद्यार्थिनी नासा इस्रोसाठी नाव शमिका शौरी हे आपल्याला माहिती आहे. ती नासा इस्रोसाठी निवड झाली आणि तिने तशी प्रगती केली त्या क्षेत्रामध्ये. तर तिचं या ठिकाणी जरा टाळ्या वाजून अभिनंदन करा त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा आणि तिच्यासाठी. तर आज मी आवर्जून का सावंत गुरुजींचं पुन्हा पुन्हा नाव घेते, तर हे आपल्या सर्वांचे लाडके सावंत गुरुजी आपल्या सेवेतून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्यांची बदली झालेली आहे आणि हे आपले 5-6 वर्ष त्यांनी इथं काढलेले आहेत. त्यांना भरपूर असं पालकांचं सर्वांचं सहकार्य लाभलं, आपल्या तसे सहकारी शिक्षकांचं सुद्धा सहकार्य लाभलं आणि त्यांचं इथून पुढचं जे काही जीवन आहे तर सेवा आहे ती अशीच त्यांना यश मिळत जावो, त्यांनी असेच यशाचं शिखर गाठत जावो असं मी त्यांना सर्वांच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना करते. त्यांच्यासाठी एक मी ओळी म्हणते की मोल सुखाचे कळण्यासाठी तुला विधीने दुःख दिले, त्या दुःखामधून निज सौख्याची फुलवीत जातो गोड फुले, फुलवीत जातो गोड फुले. आणि आजचा हा त्यांच्या शाळेच्या वतीने छोटेखानी एक सदीचा एक सोहळा या ठिकाणी साजरा होणार आहे. तर त्यांच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश तरळ, किशोरी आंबाडे हे यांच्या हस्ते आपण सावंत गुरुजी यांना 4 श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. ही जोडी अशी स्मरणात राहो. अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक सावंत गुरुजी या आठवणींचा ठेवा असंच आपल्याला सदोदिन राहील अशी मी त्यांना इच्छा व्यक्त करते. त्याचबरोबर आपल्या या गावचे ज्येष्ठ नागरिक सरपंच महाशय यांच्या हस्ते सुद्धा त्यांचा छोटेखानी या ठिकाणी सत्कार होतोय. मी सरपंच साहेबांना विनंती करते की त्यांना सावंत गुरुजींना पुढे सत्कार करा. त्यांच्या जोडीला त्यांच्या सहकारी उपसरपंचही ह्या ठिकाणी त्यांचा सावंत गुरुजींचा 4 श्रीफळ देऊन सत्कार करते. एक खंबीर नेतृत्व केंद्रात सुद्धा सांभाळणारे असे सावंत गुरुजी. कोणतंही प्रशिक्षण असो, आता वेगवेगळे उपक्रम येतात, ते उपक्रम असू दे, कोणती शिक्षण क्षेत्रात अतिशय तळमळीने काम करणारे असे सावंत गुरुजी. त्यांची प्रेरणा आम्हा सर्वांना घेता येईल. नवीन शिक्षकांना सुद्धा त्यांच्याकडून निश्चितच प्रेरणा मिळेल असं मी या ठिकाणी व्यक्त करते. त्याचबरोबर या ठिकाणी प्रकाश तरळ हेही आपल्या लाडक्या सावंत गुरुजी यांचं आपल्या परीने यथोचित असं 4 श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करतात. घर जवळ, शाळेच्या समोर सतत त्यांचं शाळेकडे लक्ष असे प्रकाश तरळ हेही आपल्या सावंत गुरुजींचं 4 श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित असा सत्कार करतायत. आणि घेत आहे असे आवडत आहे की त्यांच्या डोळ्यातून आनंद असू येत आहे. पुढील शिक्षणासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. सावंत गुरुजी परत आपल्याला येतील, मार्गदर्शन करतील असं या ठिकाणी मी आशा व्यक्त करते. त्याचबरोबर आमची छोटीशी शाळा 4थी पर्यंतची मागील वर्षी 20-25 फट होता, त्यावर्षी 20 फट. वेळोवेळी आम्हालाही जुन्या शिक्षकांना मार्गदर्शन त्यांचं मिळायचं. आम्ही वेळोवेळी त्यांची भेट घ्यायला जायचं. कधीही आपला वेळ, मौल्यवान वेळ, गाईकडे सर्वांना संसार असतो, घर असतं, लहान मूल आहे, पण या सर्वातून सुद्धा त्यांनी कधीही कामाला नाही असं म्हटलं नाही. प्रत्येक कामाला ज्या वेळेला आम्हाला अडचण येतील त्या वेळेला माझे मिस्टर सुद्धा खोदसर हेही त्यांच्याकडे जायचे, कारण आम्ही तंत्रज्ञानामध्ये थोडी जुनी मंडळ त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लागायचं आणि असे मौल्यवान मार्गदर्शन आम्हाला त्यांच्या वेळोवेळी मिळत राहायचं. आणि असे सावंत गुरुजी त्यांना सगळ्या मुलांच्या सुद्धा सासरू नाही आज आपण त्यांना निरोप देत आहोत आणि निरोपाच्या आठवणी आम्हा सर्वांनाच त्या प्रेरणादायी ठरतील. आणि म्हणून आमच्या शाळेच्या वतीने सुद्धा आम्ही त्यांचा 4 श्रीफळ देऊन असं छोटेखानी सत्कार करत आहोत. आमच्या शाळेचे नवनियुक्त शिक्षक पांडुरंग कोळेकर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी सावंत गुरुजींचा यथोचित आता सत्कार करावा. थोडेच दिवसाचं त्यांना त्यांच्या बरोबरचं सहकार्य लाभलं. मला वाटत होतं की नवीन शिक्षक आहे, त्यांना वेळोवेळी या शिक्षकांचा लाभ मिळेल, परंतु छोटे खानिकप असताना पण त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालं, त्यांचा सहवास कोळेकर गुरुजींना मिळाला. असे आपले नवनियुक्त शाळेचे कोळेकर गुरुजी सावंत गुरुजींचा 4 श्रीफळ देऊन सत्कार करतायत. आपण
म्हणतो ना त्याने इंग्रजी दोस्ती तुटायची नाही, ते दोस्ती तुटायची नाही. असं हे सावंत गुरुजींचं नेतृत्व, सावंत गुरुजींचं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांनाच भारावून टाकणार आहे. आता त्यांच्या शाळेतील काही सहकारी शिक्षक आहेत, त्यांनी सावंत गुरुजींच्या विषयी थोडंसं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करते. थोडक्यात त्यांच्याविषयी 4 शब्द बोलतील आपले गावचे. हॅलो. या ठिकाणी गेली 5-6 वर्ष आणि त्याच्या बरोबरीनं असं त्यांनी जो कालावधी त्यांच्या शाळेत घालवला, तर गावडे सरांना या ठिकाणी बोलणं सुद्धा जमत नाही आहे. भावना त्यांच्या हे झालेल्या आहेत आणि त्यांचं मुखच बोलणं ते आपल्याला सगळ्यांना भारावून टाकतं, त्यांच्या मनात फसत जातं. आता ह्यापुढे आपले नवनियुक्त पाटील गुरुजी त्यांच्याच सहकारी शाळेतले हे त्यांच्याविषयी 4 शब्द आपल्या सर्वांसमोर व्यक्त करतील. तुम्ही शांत चित्ताने त्यांचं बोलणं ऐकावं आणि पाटील गुरुजींना आपले 4 शब्द व्यक्त करावेत असे मी पाटील गुरुजींना विनंती करते. उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. खरं तर आज म्हणजे आम्हाला म्हणजे सांगायला दुःखच होत आहे की सावंत सरांची बदली होत आहे. कारण ज्यावेळी माझं रत्नागिरीला समुपदेशन झालं त्यावेळी जर मला रत्नागिरी जिल्हा परिषद मधून कुणाला पहिला फोन लावायचा तर सावंत सरांना मी पहिला फोन लावलेला आहे. आणि सरांची रिंगटोनच अशी आहे की त्या रिंगटोन मध्ये देवाचं नाव आहे. आणि त्यावेळी ते रिंगटोनचं देवाचं नाव ऐकल्यानंतर मला कळालं की बाबा समोरचा व्यक्ती हा खरोखर देव माणूस आहे. आणि मला म्हणजे त्यावेळी वाटलं की बाबा म्हणजे अशा माणसासोबत आपल्याला काम करायची संधी मिळते. पण आता दुःख याचं होते की 2 महिन्याचा हा प्रवास आमचा सरांचा नक्कीच आयुष्यभर आमच्या लक्षात राहणार आहे. पण सर सोडून जातात, आम्हाला सरांची बदली होते. खरोखर आम्हाला वाईट वाटत आहे. कारण सरांचं हे 2 महिन्याचा प्रवास आमचं आयुष्यभर म्हणजे पुरणारच नाही. कारण जमेल तेवढं म्हणजे कसंही जरी झालं तरी सावंत सरांच्या विषयी जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे. पण आता म्हणजे मी एवढंच बोलेन कारण कसं झालंय त्यांची कालच आम्हाला बातमी आली की बाबा सरांची बदली होत आहे. आधी 8 दिवस जरी आम्हाला म्हणजे माहिती झालं असतं तरी म्हणजे आम्ही काहीतरी म्हणजे तयारी केली असती. पण काही वेळेअभावी कारण सर रात्री 2 वाजता आलेत आणि सर रात्री 2 वाजता येऊन सुद्धा सकाळी 6 वाजता उठून 6:15 वाजता शाळेमध्ये हजर झालेले आहेत. म्हणजे मुख्याध्यापक कसा असावा, शिक्षक कसा असावा, म्हणजे याचं म्हणजे चांगलं उदाहरण म्हणजे सावंत सर आहेत. आणि मी एवढेच सांगेन सरांना किंवा आपल्या सर्वांना की आता आपले लहान मुलं असतात, लहान मुलांना शिकवायला कोण असते तर शिक्षक असतात. शिक्षकांना कोण शिकवते तर शिक्षकांना पण शिक्षक असतात. आणि शिक्षकांना शिकवणारा शिक्षक म्हणजे मुख्याध्यापक. आणि हा मुख्याध्यापक म्हणजे आपले सावंत सर. आणि आज सावंत सरांच्या मार्फत मला पण एक शिक्षक मिळालेला आहे. भले 2 महिन्यासाठी का असं ना, पण सावंत सर माझे शिक्षक होते याचा मला अभिमान आहे. एवढे मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय हिंद. धन्यवाद पाटील गुरुजी. पाटील गुरुजींनी आपलं त्यांच्या सोबतीने जे काय शाळेमध्ये दिवस घालवले त्याच्या आठवणी सांगितल्या. त्या सावंत सरांच्या विषयी अजून पाटील गुरुजी नवनियुक्त शिक्षक की ज्यांचा थोडासा सहवास मिळाला पण तरी देखील ते भारावून गेले. त्यांनी आपले 2 शब्द ते आपल्या समोर व्यक्त करतात. पाटील गुरुजी. सर्वांना नमस्कार. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही प्रथमच मला वाटते की सर्व ग्रामस्थ आणि यांच्या समोर या कार्यक्रमानिमित्त उभा आहे. तर सर्वांना प्रथम धन्यवाद या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. आज आपण इथे का ठिकाणी कार्यक्रम सादर करत आहे की आपल्या कोतापूर नंबर 1 शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत की त्यांचा सदीचा समारंभ मी असं म्हणते त्यांना निरोप देणार नाही की कारण त्यांच्याकडून आम्हाला ते माझ्याच वयाचे आहे सरासरी, पण त्यांच्याकडून एवढं शिकायला मिळालं की मी ते आयुष्यभर म्हणजे विसरणार नाही. कारण त्यांची पहिल्यापासून सांगतात की आपण इथं हजर झाल्यापासून जी रामकृष्णाची जोडी होती की सावंत सर आणि गावडे सर ते आले, त्यांनी कोणती परिस्थिती इथं फेस केली, कोणत्या अडचणी आल्या, सुरुवातीला कशी परिस्थिती होती आणि त्यांना आपण त्या परिस्थितीवर मात करून शाळा चालवायची आणि चांगल्या प्रकारे आपण विद्यार्थ्यांना शिकवून आपल्या शाळेचं नाव आणायचं. त्यासाठी आम्ही किती जीवात रान केलं हे त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि ते ऐकून खरोखर की माझ्या अंगावर पण काटा येतो की राहायला जवळपास होते. सकाळी 8 वाजता शाळेत, संध्याकाळी 7 वाजली तरी शाळेत. पुन्हा पालकांनी पण त्यांना एवढं मोठं सहकार्य केलं
की ते आता आपण विद्यार्थ्यांचं सांस्कृतिक हे यश बघतो की गाण्यातून वगैरे, पुन्हा स्पर्धा परीक्षेत चमकणारी विद्यार्थी ते आपल्या शाळेची विद्यार्थिनी नासापर्यंत पोचली, की उगीच यश मिळालं नाही, तर हे त्यांची केलेली त्यांनी कष्ट आहे, त्याची पोच पावती आहे की त्यांनी त्या विद्यार्थ्यांना वेळ दिला आणि एवढं चांगलं यश संपादन केलं. अजून आम्ही विद्यार्थ्यांना आतापर्यंत सांगितलं होतं की सरांची बदली झालेली आहे आणि त्यांना आता प्रथम समजते या कार्यक्रमामध्ये की बदली झाली आहे. आणि काल म्हणजे आम्हाला पण वाईट वाटलं की फक्त हा 2 महिन्याचा त्यांचा सहवास भेटला, कारण हे खंबीर नेतृत्व आणि मनापासून काम करण्याची त्यांची जी चित्त होती ती खरोखर वाटण्याजोगी होती. कारण मी इतर क्षेत्रामध्ये पण काम केलं, पण असा व्यक्ती बघितला नाही की ते थोडस पायानं अपंग आहेत, पण बाबा कामात कुठे कसूर कधीच तुम्हाला भेटणार नाही, असं त्यांचं व्यक्तिमत्व. आणि लोकांना बांधून घेण्याची त्यांची ताकद, की कोणताही कार्यक्रम असो, पालकांना शाळेत आल्यानंतर समोर खेळवून ठेवणं, एखादा विषय घेऊन, पुन्हा शाळेची स्वच्छता असेल, इतर काही विषय असतील, ही त्यांची हातोटी आम्हाला खरोखर थोडे दिवस अजून सहवास पाहिजे होता हे सर्व गोष्टी शिकण्यासाठी. म्हणजे पुन्हा प्रशासकीय नियोजन असेल, पालकांशी हितगुज करणं, यासाठी आम्हाला त्यांचा खरोखर सहवास पाहिजे होता. पण कसं असतं की आपण दुसऱ्या जिल्ह्यातून येतो, इथे नोकरी करतो आणि पुन्हा आपली घरच्यांच्याकडे जाण्याची ओढ असते, सावसर असो किंवा आम्ही पण असो. 1-5 वर्ष झालं की आपल्याला आपल्या घरच्यांची आई वडिलांची सेवा असेल, इतर काही कामं असतील, त्यासाठी आपल्या गावाकडे जाणं भाग असते. तर मी सावंत गुरुजीला खरोखर त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांना एक शब्द देतो की सर, तुम्ही आजपर्यंत जे कार्य केलं ते कार्य आम्ही असं पुढंच, मी असेल, गावडे सर असेल, पाटील सर असतील, आणखी आम्हाला कोणते सहकार्य भेटतील, तुमच्या कार्याचा वसा आम्ही असा चालवत ठेवू. प्रत्येक क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा असतील. आणि खरंच हे एक आपण आव्हान घेतो. मी आता दुसऱ्या क्षेत्रामध्ये होतो नोकरीला वगैरे, पण हे क्षेत्र आव्हानात्मक आहे की विद्यार्थ्यांना घडवणं हे म्हणजे सोपं नाही. तर मी तुम्हाला शब्द देतो की सर, तुमच्या कार्याची पोचपावती आम्ही अशीच पुन्हा चालू ठेवू. तुम्हाला तुमच्या इथून पुढच्या कार्यासाठी, तुमच्या सर्व कार्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो, आमच्या सर्वांच्याकडून शुभेच्छा देतो. आणखी पुन्हा तुम्ही आज आमचा तुम्ही इथं निरोप घेऊन जा, पण जेव्हा तुम्हाला आमच्या आठवण येईल तेव्हा कधी तुम्ही आमच्या शाळेत या, आम्ही तुमचा सन्मान ठेवून, मान ठेवून. आणि एवढे बोलून मी सर्व आमची शाळा तसेच इथं जे ग्रामस्थ आहेत त्यांच्यातर्फे मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद. सगळ्यांना खूप आठवण होत आहे. सर्वांनी अश्रू आवरावेत, भावना जरा आवरावेत असं मी मुलींना विनंती करते की सरांना आधार द्या. सरांना पण तुमची आठवण आहे आणि तुम्हाला पण सरांची आठवण येत आहे. अखेरचा दंडवत सोडून जाते गाव, अखेरचा दंडवत सोडून जातो गाव, अखेरचा तुला दंडवत सोडून जातो गाव, अखेरचा तुला दंडवत सोडून जातो गाव, अखेरचा तुला दंडवत सोडून जातो गाव, सोडून जातो गाव.
ह्याची कधीच गरज पडत नाही बाबा. मी काय केलंय, तुमचं आणि त्यांचं नातं काय आहे, तुमच्या डोळ्यातील आश्रूवरून आज न सांगता एका क्षणामध्ये सगळ्यांना कळणार आहे. बाबा ओळख असो किंवा नसो, तुमच्या या एका नात्यावरून सरांनी तुम्ही काय केलं असेल याची पूर्ण कल्पना आम्हाला येते. आणि आतापर्यंत समाजामध्ये खरोखर सावंत सर ऑनलाईनचं काम असू द्या, ऑफलाईनचं काम असू द्या, किंवा एक आदर्श मुख्याध्यापक किंवा सर्व लोकांना सामावून घेऊन आणि मुलांनाही त्या दृष्टीने आपलं करून त्यांनी त्यांचा जो काय कार्यकाल या कोतापूर गावामध्ये त्यांनी काम केलेलं आहे ते खरोखर आदर्शवत आहे. आणि आताचे सगळे नवीन शिक्षक आलेले आहेत त्यांच्यासाठी हे प्रेरणादायी होतं. पण काय करणार, शेवटी काही गोष्टी या आपल्याला प्रॅक्टिकली घ्याव्या लागतात, प्रत्येकाला जावं लागतं. आजचा तो क्षण आहे आणि त्या क्षणी त्यांना तुम्हाला सोडून जायची इच्छा नसतानाही स्वतःच्या गावी काही कारणास्तव जावं लागतं. ते जाणार आहेत आणि त्यांना पुढील त्यांच्या भविष्यात त्यांना काम करण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. आता जसं तुमच्यासोबत त्यांनी विद्यार्थी पिढी झालेले आहेत तसं पुढील काळामध्ये त्यांची शैक्षणिक वाटचाल असावी असं मी त्यांना शुभेच्छा देते आणि 2 शब्द बोलवते. आयुष्यात पहिल्यांदा होते की मला स्टेजवर बोलायला बी त्यांनी बोलते. स्टेज मिळाला की थांबा म्हणजे थांबा म्हणायचं एवढं मला बोलतो. अशी वेळ आहे की मला बोलते. सगळ्यात प्रत्येक मुलाने मला सगळ्यात जास्त माझा ओढा खाल्लेला. परंतु तेवढंच प्रेम मुलांचं माझं नाही. कारण माझा आतापर्यंतचा अनुभव पाटीलचं असं ते म्हणतात काय तर तुम्ही मुलांना एवढं ओरडता मग मुलं तुमच्यावर रागवत का नाही. एखादा शिक्षक एवढं ओरडल्यावर बोलणार सुद्धा नाही. त्यांना म्हटलं ते वेगळं बॉन्डिंग आहे. आणि आता जरी ओरडलं आणि 5 मिनिटं त्याला म्हटलं हे बाबा इकडे ते काम कर लगेच तयार होतं. काही का त्यांना माहिती जेव्हा पुढचे ओरडतात तेव्हा कशासाठी ओरडत आहेत हे त्यांना माहिती. तर मला रडवलं त्यांनी सुरुवात केली रडवायला. 8 महिने बदली झाल्यावर 8 महिने झाले मला. पण बदली सोडायचा काही विषय नव्हता. परंतु काल रात्री आम्ही 1 वाजेपर्यंत पंचायत समितीला होतो. रात्री मी 1:30 वाजता घरी आलो रात्री. त्यामुळे कोणाला काही माहीत नव्हतं की बदली झाली का काय कोणालाच माहिती नव्हतं. सरांना दररोज सांगितलं होतं की 5 होईल आणि बदली होईल. काल मी सकाळी 8:30ला बाहेर घरातलं 8:15ला बाहेर पडलो होतो. रात्री 1:30 वाजता घरी. माझं बाकी काही म्हणणं नाही. जे काय चाललंय ते तसंच चालू आहे. त्याच्यात काही खंड पडू देऊ नये. कारण या शाळेत असं होतंय की शिक्षक गेल्यानंतर शिक्षक मिळत. बऱ्याच वेळा असं झालं. आता 3 शिक्षक आहे. सगळं व्यवस्थित चाललं. 4 शिक्षक झाल्यावर आम्ही एवढे आनंदी होतो की कोणाला मुलांना विचार दिवसभर मला बोलायला भेट एकामेकाशी फक्त जेवताना बोलायचो. आम्ही जेव्हा 3 होतो तेव्हा बोलायचो आम्ही दिवसभर का चला अभ्यास दिला मुलांना काहीतरी काम आहे करत बसा. पण आता आम्ही कित्येक कामं ह्या 2 महिन्यामध्ये कित्येक कामं पेंडिंग ठेवली शिकवण्याच्या. 3 असताना 3 नको 2 लग्न असताना माझी कामं कधी पेंडिंग राहिली नाही. जेव्हा 4 शिक्षण झाले तेव्हा माझी कामं पेंडिंग राहिली. कारण मला
मला असं वाटतं की मुलांनी शिका. अशी ग्रामपंचायत जे झालं मला काही सुचत नाही. ते आल्यानंतर 66 मुलांची शाळा हातात घेतली. मी तो मुलांना आलो होतो. सकाळी मी आलो होतो, दुपारनंतर गावात राहिलो. म्हणजे मुख्याध्यापकच्या हातात आहे तुमच्या. तेव्हा आम्हाला काही माहित नव्हतं मुख्याध्यापक काय आणि काय कसलीच गोष्ट माहिती नव्हती. शाळेवर काम केलं होतं थोडे दिवस, पण मुख्याध्यापकाचं काय काम असतं आणि काय नसतं हे काहीच माहित नव्हतं. जेव्हा आम्ही आलो तेव्हा सगळ्यात पहिलं जर कोणी आम्हाला शाळेबद्दल सांगितलं असेल, शिकवलं असेल, तर ते आपल्या तेव्हाची शाळा असताना समिती अध्यक्ष तर बापाप्रमाणे काय, कारण आम्हाला काहीच माहित नव्हतं. त्यांना सगळं माहिती होतं. पोषणाहाराचं काय त्यांना माहिती होतं, अभ्यासक्रमाचं काय त्यांना माहिती, शाळेत काय होतं त्यांना माहिती. कारण त्यांनी 3-4 टर्म व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून काम, त्या टर्म मध्ये कधीच कुठल्या शिक्षकाला त्यांनी त्रास दिला. त्यानंतर प्रमोद जाधव सेम. मला असं वाटलं नव्हतं की माणूस बदलला. सेम जशी परिस्थिती होती तशीच. त्याच्यानंतर आता अध्यक्ष कधी असं नाही, फोन सगळं फोन काय हवं ते फोन लगेच बुद्धी टाकावी. त्याचं घर काही जवळ नाही, सरळने म्हटलं एकदा येतो, खाली म्हटलं तर गोष्ट वेगळी. नफा येतो काय असेल तर येऊ, मी येऊ की नको तुम्ही येतो. योगेश पाटील त्यांना बराच अनुभव आहे, माझ्या वयापेक्षा थोडेसे जास्त आहे. त्यांना त्याच्या पाठीमागे त्यांच्या पाठीमागे भरपूर अनुभव आहे, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा असेल. कारण जेव्हा शाळेत शिक्षक आले, असं बऱ्याच वेळा झालं, शिक्षक आले पण निघूनही. माझ्या 5 वर्षाच्या कालावधीत पण तेच झालं. मुख्याध्यापक असताना कामगिरी कामगिरी कामगिरी, आणि आता वाटलं की सगळं केडर पूर्ण झालंय आणि आपण व्यवस्थित आहोत, सगळं व्यवस्थित आहे असं वाटायला लागलं होतं. पण शेवटी माझ्याकडे पर्याय नव्हता की जेव्हा बदली होते, आपल्या घरी जायचं, सगळ्यांना जायचं असतं की कुठून तरी लांबून आपल्या घराच्या जवळपास नोकरी करायचं हे असतं. लोकांच्या बदल्या 15, 20, 18 वर्षांनी होतात, पण खूप गरीब त्यांची पण गरीब, पण त्या कदाचित जाणार नाहीत, कारण त्यांची फक्त 1 ते 1.5 वर्ष सर्व्हिस राहिलेली आहे. आता जाऊन तिकडे सगळी ऍडजस्टमेंट करायची तेच होणार नाही. जेव्हा आलो तेव्हा विद्यार्थी भरपूर मस्ती करायची, कारण आम्हाला ऐकायचे, आम्ही नवीन होतो, आम्हाला ऐकायचे नाही. तरी परिस्थिती गावड्याचा घाबरायची होते. मला पोलीस घाबरायचं नाही, 1-1.5 महिने पोलीस घाबरले नाही. आणि मी पण कोणाला 1.5 महिना काहीच बोलले नाही. स्वभाव घालून घेतले सगळ्यांचे, कोण कसं आहे काय आहे त्याच्यानंतर बोलायला. बरेच विद्यार्थी असे आहेत की म्हणजे त्यांना भरपूर बोललो तर त्यांनी कधी राग ठेवला नाही. सत्य परिस्थिती त्यांना माहिती होतं की काय बोलतोय. खुर्चीत मी आज बसलोय ना, आपसून बसलोय. पहिल्या दिवसापासून आपसून बसलोय नव्हतं खुर्चीत, कारण बसलोय. लोकांचं जे सहकार्य आहे, सुरुवात शाळा म्हणजे ही पहिली सुरुवात होती. मला असं वाटलं नव्हतं की ह्या शाळेबाबत जे ऐकलं ते लई वाईट होतं. इथे शिक्षक येत नाहीत म्हणे, तुम्ही का शाळा घेतली, रसची शाळा आहे, खूप गोष्टी सांगितल्या, पण धीर दिला तो म्हणजे काय नसतं.
प्रत्येक शाळेकडून काही वेगळं होत नाही. आम्हाला ह्या शाळेबाबत माहिती पण नव्हती. जेव्हा आम्ही आलो तेव्हा छोट्या शिक्षण अधिकारी सोळंकी सर होते, त्याने म्हटले ही शाळा मुख्यची आहे, घ्या तुम्ही चांगली आहे. बॅकग्राऊंड काहीच माहिती नाही. पण जेव्हा इथे आलो तेव्हा परिस्थिती वेगळी होती. कोणीही त्रास देत नव्हते, ना पालक, ना ग्रामस्थ, ना ट्रस्ट, ना काही. कधीच कोणाचा त्रास झाला नाही आतापर्यंत. 5 वर्षात काहीच असं घडलं नाही की ज्याच्यामुळे त्रास होईल. सगळ्या चांगल्या गोष्टी घडत गेल्या, कार्यक्रम चांगले झाले, विद्यार्थी घडले. गावडे सरांचं एवढं मोठं योगदान आहे माझ्याबरोबर. एकत्र राहायचो, सगळ्या गोष्टी जवळजवळ 2 वर्ष आम्ही शेअर केल्यात. एका रूममध्ये इथेच राहायचो कन्यारेच्या घरात. कधी कशाची कमी भासली, कारण त्या गावडेदारांसारखा माणूस भाग्याने भेटतो. कारण त्यांना तुम्ही किती बोलला तरी परतून उत्तर देत नाही. मी एका शब्दाने कधी पलटून बोलले नाही. तुम्ही असं का करताय, तुम्ही करतो. त्यांचं तोडून कधी एका शब्द नाही हा शब्द त्यांनी कधी आहे कधीच नाही सांगितलं की गुरुजी मला हे नाही होत, मी नाही करणार. असं की लोक त्यांच्याकडे त्याचं सांभाळून घ्या, कारण ते खूप सोपे आहे. माझ्यासारखे बोलत नाही. मी जर अन्याय झाला तर बोलतोच नाही, पण ते बोलत नाही. पाटील सर शिकवण्यामध्ये हातखंड आहे त्यांचा. स्कॉलरशिपच्या मुलांनी बघितलं, त्यांनी सकाळी येऊन तास घेतात, जे काय कमी पडेल ते मला सांगतात, गुरुजी असं करूया, असं करूया, असं करूया. कारण मी सांगणं आणि शिक्षकांनी शिकवणं, मी मुख्याध्यापक आहे म्हणून त्यांना सांगावं तुम्ही असं शिकवा, आणि त्यांनी मला सांगणं हे याच्यात फरक आहे. तर मी सांगणं म्हणजे काय झालं, जबरदस्ती झाली. गुरुजी असं नको असं करा, गुरुजी असं नको असं करा, ही जबरदस्ती झाली. पण त्यांनी स्वतःहून गुरुजी मी ह्याच्यापेक्षा काय वेगळं करू शकतो, ह्याच्यापेक्षा काय वेगळं करू शकतो. हे मुख्याध्यापक आणि शिक्षक नातं नाही तर प्रेम आहे. मी 3री आणि 4थीला शिकवतो, आता गेल्या वर्षी 5वीला शिकवत होतो. पण मला असं नाही वाटत की हीच मुलं माझी आहेत. 7वीची मुलं पण माझीच आहेत, 1लीची पण माझीच आहेत, 2रीची पण माझी, 3रीची पण माझी, 4थीची पण माझी, आणि 5वीची सगळं 1ली ते 7वी सगळे वर्ग म्हणजे तेवढेच मला मानतात. कित्येक वेळा मी एक शब्द बोलला तरी पुढे मुली एकही शब्द बोलत नाही. आता मुलांना काहीतरी करायचं असेल, मी नको म्हटलं तर ते परत असं म्हणत नाही, का नको हा शब्द त्यांनी विचारलाच नाही कधी की का नको गुरुजी. त्यांना माहिती होतं गुरुजी नको म्हणत म्हणजे काहीतरी त्याच्या पाठीमागे भूमिका असेल. मुलं खूप हुशार आहेत. 3री 4थीचा वर्ग खूप मस्ती करत होता माहिती मला. मी आलो तेव्हा. आता मी बाहेर असतो तर बोलत नाही, वर्गाच्या बाहेर गेलो तर बोलत नाही. गेल्या वर्षीचा माझा वर्ग एवढा भारी होता, मी जर मिटिंगला गेलो तर मला फाटून द्यायचे नाही, कडी करून राहायचे की गुरुजी जाऊ नका. इथून बघायला जावं लागायचं वर्गात आहेत की, कारण एवढ्या शांत पद्धतीने बोलायचं नाही. बोलत गुरुजी आहेत की नाही बघायला, म्हणजे मुलं आहेत की नाही, कारण त्यांना मी कधी इकडे बसवायचे नाही, जे आहेत त्या वर्गात बसायचे. पण वर्गातून टाकणी पडले तर सुद्धा आवाज येईल, कारण मुलं आहेत की नाही ते समजायचं नाही. एवढं आपण मी असल्यावर भरपूर गडबड असायची, मी गेल्यावर बाहेर जास्ती गडबड समजली. भरपूर बोलायचं, पण काहीच आठवत नाही. जे आठवतं तेवढंच बोलतो. रात्री 1:30 वाजता आल्यानंतर एवढं वाटलं नव्हतं की काय उद्या होईल. सकाळी 1:30 वाजता आलो, सगळं जेवण बिवण, म्हणजे मी काही बाहेर खाऊन आलं. जेवण बिवण करेपर्यंत मला बरेच वाजले होते, 2 वाजले होते. झोपेपर्यंत 2:45-3 झाले होते. आणि सकाळी 5:45 वाजता उठलो, गोड केली, सगळं काय त्यावर काय तासावर कालचा प्रसंग त्यांना माहिती. मला फोनवर फोन करत होते, काय साऊंड लावायचं, काय संबंध, काय संबंध आहे सांगा.
की त्यांनी आणून साऊंड लावावा आणि आम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारी साजरं करावं असं काय आहे का? नाही. पण हे नातं आहे, कृषी चालू आहे, तसंच चालू आहे. होय ना? सरवडे खूप वेगळे पण आहे सरवडे. कोरोना कालावधीत मी इथेच होतो, नाहीतर माझ्या ओळखी कोणासोबत झाल्या नसतात. कोरोना कालावधीत जानसकरवाडीतल्या जवळ 100% लोकांची ओळख झाली. इथल्याच नाहीत, मुंबईत राहणाऱ्यापासून सगळ्या. कारण कुठल्या दुसऱ्या वाडीत जाता येत नव्हतं, फक्त जानसकरवाडीतून राहता येत होतं तेव्हा. जेवढे पण माझ्या पाठीमागे लोक आहेत भापाप्रमाणे जपले नाही. नाव घेत नाही, कारण नाव घेतलं तर परत एकाचं परत नाव घेणं परत दुसऱ्याला दुःख. खरंच मला विद्यार्थ्यांनी कधी त्रास नाही दिला. पालकांनी सुद्धा कधी नाही विचारलं की त्याला का मारलं, कधीच नाही विचारलं. त्यांना मारायचं नाहीच, पण काही कधी येते की बोलावं लागतं, थोडं सौम्य शिक्षा करायला. ही जी बसलेत ना, काही कारण नसलं पण घडतं, कारण त्याचा आता समजत नसेल, पण होता, पूर्वी होता. जास्त काही बोलत नाही, काही भावनेच्या भरात बोललेलं नसतं आपण त्यावेळी. सरपंच काकू, आम्ही त्यांना सरपंच काकू म्हणतो, अजूनही त्यांना सरपंच काकू म्हणतो. दुसरी आई असं म्हणायला हरकत नाही. आम्ही मेसला होतो सरांनी, मी तर बसून त्या बाहेर वाजत असायच्या आणि मी तिथं खात गरम गरम कोणत्या तरी नात्याने मेस मधून आहे. अशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्याचं नॉलेज किती असेल हे तुम्हाला पाटील सर दोन्ही पण खूप चांगले आहेत. मी जसं बोलतो तसं पाटील सर बोलतात, योगेश पाटील सर. त्याच्यामुळे पुढे तुमच्या एखाद्या कार्यक्रमाला बोलायचा प्रश्न निर्माण होणार नाही. त्याच्यानंतर इथे तिसरा शिक्षक, 3 शिक्षक आहेत, 4था शिक्षक नक्कीच येईल, कारण प्रशासनाने तशी योजना केलेली आहे, तर त्यांनी सोडलं नसतं. काहीतरी योजना नक्की केलेली आहे, कारण आजकाल मिटिंग झाली त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, सर्व तुम्ही सगळी मुलं हुशार आहात आणि खूप छान सगळं काही करता. मुलांना आमच्या काही सांगावं लागत नाही. त्यांना जर एखादा कार्यक्रम करायचा आहे तर फक्त सांगायचं ह्या तारखेला हा कार्यक्रम आहे, तुम्ही साजरा करायचा. ती फळ्यावर लिहिण्यापासून ते सगळं ती करतात. त्याच्यामुळे पालकवर्ग जे आहे त्यांनी विशेष करून मुलांकडे लक्ष द्या, कारण काय, तुमच्या मुलांमध्ये जे सुप्त गुण आहेत, अभ्यास असेल किंवा बाकी कुठला, आता इथे क्लास लावायचा कुठला म्हणजे संगीताचा वगैरे, तर ते राजापूरला आहे, त्यामुळे ते शक्य होत नाही. पण दुसरं काय जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच द्या. सगळ्या घटकांचं जेवढं सहकार्य मिळालं, मला वाटत नाही पुढे कधी असं सहकार्य मिळेल मला तिथे. आणि सिंधुदुर्गात गेल्यानंतर तिथली परिस्थिती एवढी वेगळी आहे. इथे एक सांगतो, इथे लोकप्रतिनिधींचं शाळेवर लक्ष आहे. लोकप्रतिनिधी म्हणजे तुम्ही निवडून दिलेला सदस्य, सरपंच, सभापती, अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, यांचं सगळ्यांचं या रत्नागिरीमध्ये लक्ष आहे. जसं सिंधुदुर्गामध्ये काहीही लक्ष नाही. कोण जात नाही शाळेमध्ये विचारायला की काय करतायत काय नाही, कोणीच जात नाही. शिक्षकावर लक्ष असणं जास्त गरजेचं आहे. पालक,
विद्यार्थी, शिक्षक ही एक सांगड आहे. तशीच ग्रामस्थ, ग्रामपंचायत ही पण एक सांगड आहे. ती जर सगळी एकत्र असतील तरच सगळं काही ते चांगलं घडू शकतं, नाही की कधीच काही चांगलं घडणार नाही. आणि हे 5 वर्षात मी त्याचा चांगलाच अनुभव घेतलेला आहे. आल्यापासून पालक माझ्या मागे असे खंबीरपणे उभे आहेत, ग्रामस्थ माझ्या मागे खंबीर उभे आहेत. ग्रामपंचायत आता जुनी पण ग्रामपंचायत आणि नवीन पण ग्रामपंचायत शालेय शिक्षणासाठी त्यांनी भरपूर काही केलेलं आहे, भरपूर विद्यार्थ्यांसाठी. आणि तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतो, दरवर्षी आपण कुठे ना कुठे प्रयत्न करून शैक्षणिक साहित्य देणारे, काही ना काही देणारे लोक आम्ही शोधून आणतो. ग्रामस्थांचा त्याच्यामध्ये भरपूर मोठा हात आहे. यंदा भास्कर आगरे त्यांचं नाव मी प्रकर्षाने घेईन की त्यांनी रत्नागिरी फेसबुक अजूनही काढलेलं नाही बघा. आपली रत्नागिरी फेसबुक समूह जे काय मुलांना दिलं ते बहुमोल असं आहे आणि त्याचा फायदा तुम्ही घ्या, विद्यार्थ्यांनी घ्या. जर तुमचे पालक, ग्रामस्थ ह्या प्रकारे जर मदत करत असतील तर तुम्ही त्याचा फायदा घ्यायलाच पाहिजे. फायदा म्हणजे काय, ते सगळं तुम्हाला दिलंय त्याचा योग्य तो उपयोग झाला पाहिजे. आणि तुम्ही त्याच्यातून जर करलात आणि ते योग्यपणे वापरलात तर तुम्ही भविष्यात नक्कीच सक्सेसफुल व्हाल, यशस्वी व्हाल. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. पालकांनी कायम आमच्या शिक्षकांच्या पाठीशी उभे राहा. ग्रामस्थ, अध्यक्ष, सगळे सदस्य असतील किंवा सगळे, अजून एक मोहम्मदजी मोनी आता ते व्हिडिओ शूटिंग करतायत तिथून, आणि हे कायम त्यांचं सहकार्य राहिलं. कारण व्हिडिओ शूटिंगसाठी चिखले शाळेत होतो आम्ही, तेव्हा त्यांनी विकतचा आणला होता. प्रत्येक शाळेने विकतचाच आणला होता. ते पण तेच काम करतात. कोणी बोलवलं तर म्हणजे बाबा चला तुझं शूटिंग करायचं आहे ना, मला एवढे पैसे लागतील. जास्त नाही घेते मला माहिती आहे, पण एवढे पैसे लागतील. दर्जेदार व्हिडिओ बनवतो. परंतु त्यांचा एक शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून आणि गावचे ग्रामस्थ म्हणून आणि आमचे त्याच्यात आणि आमचे संबंध म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते दरवर्षीचे कार्यक्रम किंवा गावातले सगळे कार्यक्रम ते मोफत शूटिंग करतात. असं कुठे होत नाही की तुम्ही या तुमचा मी व्हिडिओ करून देतो आणि तुम्ही पैसे पण द्यायचे, असं कुठे होत नाही. पण हे त्याचं श्रेय आहे. सगळ्या गोष्टींचं श्रेय म्हटलं तरी ग्रामस्थच सत्य, शेवटी पालक ग्रामस्थ हेच आहे. आणि गावची पुंजी आहे ही विद्यार्थी आहे भविष्यातली. आणि तुम्ही भविष्यात ग्रामस्थ होणार आहात. तुम्हाला जे आता मिळतंय ना, तुम्हाला आता जे मिळतंय ग्रामस्थांकडनं, पालकांकडनं, तेच तुम्ही भविष्यात शाळेला द्यायचं. शाळा आपली चांगली कशी राहील याचे प्रयत्न करायचे तुम्ही. आणि तुम्ही कुठेतरी, मी जेव्हा सिंधुदुर्गात असेल 5 वर्षांनी 10 वर्षांनी, काही जण 5 वर्षांनी 10वीत जातील, काही जण 3 वर्षांनी जातील, 7वीत जायचं 3 वर्षांनी 10वीत जाईल, तेव्हा मला रिझल्ट ऐकू आला पाहिजे की भुवा हायस्कूलमध्ये कोल्हापूरचंच नाव पुढे. कोरोना कालावधीत जो फरक पडलाय तो तुम्ही भरून काढायला पाहिजे. कोरोना कालावधीत बराच फरक पडला ह्या गोष्टींमध्ये. नेटवर्क नाही, अँड्रॉइड मोबाईल नाही, या सगळ्या गोष्टींमुळे आपण थोडंसं मागे गेलेलो होतो. पण आता कोणीही मागे नाही, सगळे फ्रंट फूटवर आहेत. फ्रंट फूटवर म्हणजे सगळे गोल करायला तयार आहेत. प्रत्येकाच्या पायाकडे फुटबॉल येऊन ठेवलेला आहे, फक्त गोल करायचा आहे. आणि तो गोल जर तुम्ही केला तर तुम्ही सक्सेसफुल झाला. मी नेहमी या गोष्टी तुम्हाला सांगत असतो. आता जाता सांगतो, मी कधीच कुठे गेलेलो नाही. तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा मला सांगा. तुम्हाला कोणाला फोन लावायचा असेल, तुमच्या सगळ्यांकडे माझा नंबर आहे. आणि माझा नंबर एकदम सोपा आहे, कोणी पण डोळे झाकून सांगू शकतो, असा सोपा नंबर आहे. पाठ आहे मुलांचा, बरोबर ना? मग तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही फोन लावू शकता. तुम्हाला आमच्या गावी यायचं असेल तर तुम्ही नक्की या. माझ्याकडे हट्ट केला होता मुलांनी गावी जायचा. एक दिवस मुलं घरी दिवस घरी घालवलाय माझ्या मुलांनी. कुठे सगळं सकाळपासून संध्याकाळपर्यंत खेळून बाबूला. आता जर आला असतात ना तर आमचा छोटा काही तुम्हाला सोडला नसतं त्याने. तेव्हा जर अजून छोटा होता. आता तर तुम्ही बघा, पाटील सरांना विचारा, 11:30 वाजता रात्री त्यांच्या रूम मध्ये जातो कधी कधी. जरा दरवाजा उघडा असला ना की ढकलतो दरवाजाने आतमध्ये जातो. असं आहे. तुम्हाला जर गावी यायचं असेल तर मला फोन करा, मी सगळी अरेंजमेंट करून देऊ. सोयरीला आला
सहल आजपर्यंत आपल्याला काढता आली नाही, पण जर शक्य झालंच, कारण आपण राजकीय काही अटींमुळे आपण सहल काढत नाही, मग जर सहल शक्य झालीच तर नक्की या, सगळ्यांची सोय मी करेन. गाण्याचा आनंद आहे तसंच दुःख आहे, दोन्ही बाजू पारड्यामध्ये सेम आहे. त्यामुळे कुठलंच पारडं खाली नाही, कुठलंच पारडं वर नाही. कदाचित उद्या असं वाटेल की चला गुरुजी गेले, सगळं शांत असेल, पण तसं करून चालणार नाही. तुम्हाला वर यायचंय, पिकअप घ्यायचंय. तुम्ही जेव्हा सगळं चांगलं करणार तेव्हा मला पोहोचेल तिथे, माझ्या कानापर्यंत पोहोचेल की हा आनंदचं अमुक अमुक स्पर्धेमध्ये यश झालेलं आहे. देवेनी आहे, शिवाली आहे, 6वीची सगळी मुलं चांगली आहेत, 7वीची सगळी मुलं चांगली आहेत, प्रत्येक वर्गातली मुलं चांगली आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर नित्यनेमाने जे काही करायच्या गोष्टी केला तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. एवढंच बोलतो. धन्यवाद. सगळ्यात पहिला मी सगळ्यांचा आभारी आहे, सगळ्यांचा म्हणजे प्रत्येक घटकाचा म्हणजे काय, शाळेच्या प्रत्येक चिऱ्याचा पण मी आभारी आहे. कारण या इमारतीने मला आश्रय दिलाय, तो फक्त पगारासाठी नाही. या इमारतीने मला फक्त पगारासाठी आश्रय दिलेला नाही, तर या इमारतीने मला घडण्यासाठी आश्रय दिलेला आहे, घडवण्यासाठी आश्रय दिलेला आहे. आणि हे सगळे ऋणानुबंध जे झाले ते ह्या इमारतीतच झालेले, ह्या इमारतीतच झालेले. ही इमारत फार जुनी आहे आणि तीच इमारत तुम्हाला जोडून आहे. म्हणून मी म्हणतो की लोकांनी शाळेपासून लांब जाऊ नका, जेवढं जवळ राहता येईल तेवढं राहा. काही शाळा वाडी वस्तीच्या लांब आहेत, त्याच्याकडे कोणीच जात नाही. पण ही अभिमान आहे की वाडी वस्तीवर आहे शाळा आणि सगळी मुलं इथे पालक वगैरे येतात कार्यक्रमाला. कधीही कार्यक्रम 5 मिनिट अर्ध्या तासात कार्यक्रम ठरला तरी लोक जमा होतात. आजचा हा कार्यक्रम नियोजित नव्हता, मुळातच नियोजित नव्हता, सहज घडून आला. आणि हे काही माहिती पण नव्हतं की होईल किंवा नाही होईल. रात्री सही नाही झाली असेल तर कार्यक्रम नाही झाला असता, हाच प्रश्न आहे. किंवा गट शिक्षण अधिकाऱ्यांनी सही केली तरच कार्यक्रम, नाही तर नाही झाला असता. मग गावडे सरांनी मला किती वाजता फोन केला होता? 11:30 वाजता. 11:30 वाजता फोन केला रात्री. तर तुम्हाला यायला लेट होईल काय? तर मी म्हटलं मला अजून काय माहिती नाही किती लेट होईल, अजून साहेब आले पण अजून काही साहेबांचं काय चालू झालेलं नाही. मग गावडे सर म्हणाले काय, मी राऊत सरांना फोन करतो आणि आम्ही दोघं निघून येतो, तुम्हाला घेऊन येतो. मी विचार केला हे दोघं पण घाबरणार आणि हे जर इकडून गेले तर अर्ध्या वाटेत ह्यांना जर वाघ दिसला तर मलाच फोन येईल म्हणे वाघ आहे, मी काय करू. कदाचित फोन पण करता येणार नाही त्यांना, अशी परिस्थिती. मी यांना सांगितलं, मी नको म्हणून नाही सांगितलं, मी त्यांना सांगितलं माझं काम झालं की मी तुम्हाला फोन करतो. राऊत सरांचा सकाळी 5:30 वाजता फोन आला, तुमचं काम झालं का? हो म्हटलं मी 1:30 वाजता आलो. म्हटलं फोन करायचं तुम्ही, आम्ही येणार होतो. म्हटलं मला माहिती आहे तुमची परिस्थिती काय आहे, इथली परिस्थिती मला माहिती आहे, कारण मी फिरतोय इथे. मी इथून कोल्हापुरातून 12 वाजता गेलोय, 1 वाजता गेलोय, कधी पण गेलेलो आहे. देवीचा कार्यक्रम असतो तेव्हा किंवा काही असेल तेव्हा जेवायला वगैरे कुठे कोणाकडे आलो तरी पण मी उशिरा किती वाजता पण गेलो आणि एकटा गेलेलो आहे. मला कधी भीती वाटलेली नाही आणि मला कोणाची भीतीही वाटत नाही, ना वाघाची ना कुठल्या ह्याची. मला फक्त डुकराची भीती वाटते, बाकी वाघाची भीती खरंच वाटत नाही. कारण लहानपणापासून आम्ही त्या गोष्टी बघत आलो, त्याची आपल्याला भीती वाटत नाही, किंवा ते अनुभवत आलो त्याची भीती कधीच वाटत नाही. रात्री वाघ जरी समोर आला असता 1:30 वाजता तरी मला भीती वाटली नसते. पण काय, तो त्याच्या मार्गाने गेला असता, मी माझ्या मार्गाने गेलो असतो, असं आपण म्हणतो. वेळ का सांगून येत नाही, पण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मनावर आहेत. मनात जर भीती बाळगली तर आपण काय माणूस भीतो, मनात जर धैर्य बाळगलं तर माणूस कधीच भीत नाही. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. थोडं का होईना मुलं हातली मला सरांना एक फार दिसतो भाषण मी बघितलं
खरंच एक मुलांच्यासाठी पण आहे. तुमचं प्रेम बघूनच सगळ्या गोष्टी लक्षात येतात. किती प्रेम तुम्ही केला त्यांच्यावर, त्यांनी तुमच्यावर प्रेम केलं म्हणून तुम्ही करता. त्याचा अनुभव आपल्याला इथे येतोय. म्हणजे शिक्षक कसा असावा, कसं त्यांना राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे. मी तुला असताना मला असं वाटायचं एक काळ होता स्वतः कुटुंब जाणलं की मधल्या काळात मुलं व्यवस्थित वाटत नव्हती. पण आताच आणि कालावधी मी बघतोय मुलं चांगली येत आहे, फरक पडलेला आहे. म्हणजे तुमचं जे नातं आहे ते नातं कसं राहायचं. तुम्ही जर शिक्षकांना साथ दिला, पालकांनी शिक्षकांना साथ दिली, शिक्षकांनी पालकांना साथ द्यायला पाहिजे, मुलांना साथ द्यायला पाहिजे. एकमेकांशी सहकार्य असून या सगळ्या गोष्टी घडतात. त्यांच्या अडचणी तुम्ही समजावून घ्या, ते तुमच्या अडचणी समजावून घ्या. शिक्षक हा आपल्या कामाचा मुद्दा आहे. ते आता नवीन आलेले शिक्षक असतील जे देखील तुमच्यासाठी झालेले आहेत आणि आता चांगले शिक्षक आहेत. BSc होऊन देखील प्राथमिक शाळेला शिक्षक मिळत आहे. हे चांगलं भाग्य आहे तुमचं. पहिला हे नव्हतं लक्ष दिलं. आता हे नवीन जी पिढी आली ती चांगली आहे. पहिल्यापेक्षा देखील चांगली आहे. कारण त्यावेळी त्यांना हायस्कूलला पुढेच मिळत होत्या सर्व्हिस. आता काय झालं, सर्व्हिस पण कमी झाल्या मला. मग ते प्राथमिककडे वळले, त्याचा फायदा तुम्हालाच आहे. तुम्ही चांगले होता. सरांच्याबद्दल काय बोलायचं, हा मी म्हणजे अनुभव घेतो. मी तसं माझा अनुभव नंतर आला इकडे कोल्हापूरला जसं आलो 1-2 वर्ष गेल्यावरती. सावध इकडेच राहिले त्याला. त्यामुळे सरांचा अनुभव काय माझ्याशी जास्त नव्हता, पण त्या 1 वर्षामध्ये मला अनुभव चांगला आला. आज बऱ्याच अडचणी येतात. सरांच्याकडे गेला हसत मुखांना सहकार्य करणारा माणूस म्हणजे आमच्या कुठल्याही गोष्टी. आता मी जरी हायस्कूलला असलो तरी हायस्कूलमध्ये काम आमचे क्लार्क करायचे ऑनलाईनचं काम. त्यामुळे मला जास्त ह्याची माहिती नाही लक्षात येईल. थोडंफार मी केलं आपल्या वायगल गावाच्या, परंतु एवढं अडचणी माझ्या पुढं पण होत्या. मग मी सरांच्याकडे जातो. आपले सावंतसर असतील किंवा राजेश्वर असतील, सगळे शिक्षक आहेत, सगळे शिक्षक ते संगणक तज्ञ आहेत. आता देखील बाईंच्या काळात तुम्ही येते आणि त्या सोडून घेतो. म्हणजे सहकार्याची भावना असणारे शिक्षक कधीही तुम्ही कधीही आनंदानं स्वागत करणारे शिक्षक या ठिकाणी सर्वांशी त्यांचा सहभाग साधून आपल्याला मिळाला पाहिजे का, तुम्हालाही मिळाला पाहिजे का, हे दिसतं तुमच्या चेहऱ्यावरून दिसतं. पालकांच्या चेहऱ्यावरून दिसतं. पालक देखील इतक्या अडचणीत आले नाही. कार्यक्रम झालेला नसताना देखील त्यांनी सुद्धा आले आणि त्याचा सत्कार केला. हे पाहून खरंच आनंद वाटते. असं सहकार्य मिळूया. सरांना तुमच्या त्या आपल्या गावात जात आहेत त्यांनाही आनंद आहे लक्षात घ्या. कारण जरी सुखूत असलं तरी आनंद आहे. त्यांचे आपण सुखात सहभागी होणं गरजेचं आहे. त्यांनी गावी जावं. आपल्या परिसरामध्ये जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी असेच चांगल्या पद्धतीने घडवावे असं मी त्यांना शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना. आणि माझी 2 शब्द पुढे होती. मला फक्त ते तुमचं म्हणायचं, मला भाषण फक्त करायला सांगतो. अरे चल तो मग इथे आलं तर त्याला कल्पना आलीच असेल. आणि तुम्ही मुलं, अरे तुम्हाला नेहमी हसताना बघायची सरांना सवय, आम्हालाही सवय. तुम्हाला सर रडताना बघून अगदी आमच्या पोटात असं आज पडल्यासारखं होते. त्यामुळे तुम्ही ना सरांना सर इथून जात आहेत म्हणून ही निगेटिव्हिटी न ठेवता सर ते त्यांच्या कुटुंबात जात आहेत, त्यांचा आनंदाचा क्षण आहे असं तुम्ही हे स्वीकारा आणि त्यांना ना हसऱ्या मनाने हसऱ्या चेहऱ्याने शुभेच्छा द्या. कारण मला माहिती आहे, कारण मी घरापासून गेले 12 वर्ष दूर आहे आणि या क्षणाची मी सुद्धा आतुरतेने वाट पाहते. पण तो चातकाप्रमाणे वाट पाहते, पण तो क्षण माझ्या आयुष्यात आला नाही. तो क्षण सरांच्या आयुष्यात आहे. त्यामुळे त्यांच्या सुखाचा काय क्षण असेल याची अनुभूती मला म्हणजे प्रत्यक्ष आता येते की बाबा आम्ही आज बदलीसाठी वाट बघतो, पण त्यामागे पार्श्वभूमी ही सुद्धा असू शकते याचा तरी आम्ही विचारच करत नाही. त्याचा एक प्लेबॅक म्हणजे तुमच्या इथं म्हणजे सरांनी तो करून गेला असं मला वाटतं. सरांना पुढील वाटचालीसाठी आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. सगळ्यांना माहीत आहे, मी आणि सावंत सर 13 सप्टेंबरला आम्ही दोघं आलो. तर सकाळी हजर झाले, दुपारी मी हजर झालो. आणि तुम्ही आता एवढं बघितला
मला पण वाटलं बोलावं वगैरे, पण काय मी असं बोलूच शकत नाही. माझ्या तोंडून असा आवाज येत नाही. किंवा तुम्ही आता एक बॅच एक 2-3 वर्षाची असतात विद्यार्थी, असं मी त्यांच्याबरोबर 5 वर्ष राहिलो, सोबत आम्ही दोघं शाळेत आलो. मग मला काय काय गोष्टी मला असं आठवतात की आपल्याला पण आपुलकी आहे. तर मी तर बघा म्हणजे कोकणातून इकडे लांब आलो आणि एकदम नवीनच परिस्थिती, नवीन सगळं नवीन. मी सरांशी बोलणार, सर मला एकदा कसं वाटतंय, भीती वाटते, ते परिसर वगैरे बघून. सर मग मला म्हणायचे तुम्ही बोलणार. मग मी जी विश्वास ठेवला की बाबा सर असं असं आहे, मला असं वाटतं, मग तुम्ही माझ्याकडे चला, इकडे चला. मग आपण आम्ही दोघं फिरलो, मग शाळेत त्यांच्यासोबत राहिलो. शाळेत आम्ही सकाळी 8 वाजता यायचो, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत राहायचो. नवीन होतं, काय माहिती नव्हतं, काय माहिती मागितली तर. आणि छोटे ऑफिस आहे, ऑफिस आपल्याला कधी माहिती मागेल काय सांगता येत नाही. त्यांच्या पण हातात काय नसतं, आपण त्यांनाही बोलून काय फायदा नाही. मग आम्ही दोघं ते येणार, त्यांना विचारणार, गाडी होती लगेच विचारत जाणार, चालत जाणार दोघं तिकडं, परत तिथे येणार, परत सगळ्यांना विचारणार, तिथे येऊन सगळं ऑफिस वगैरे चेक करणार. आणि मग परत दोघंही नवीन, शाळेत शिक्षक नाही, काय नाही, विद्यार्थी. आणि सर आमच्याकडे वर्ग वाटून घेतलेले. सर एकदम मिटिंगला गेली, गाडी नाही. एकदम पहिले 1-2 वर्ष फार एकदम त्रास झाला. पण ह्याचं पण एक समाधान होतं की आम्ही दोघं आहोत. ह्याचं एक समाधान होतं की आपण कसं आहे, दोघांचं विचार सगळं एक जुळलं की माणसाला असं वाटत नाही. त्रास जरी असला तरी आपलं वाटतं, तसं मला वाटतं. आणि मग आम्ही तसंच पुढे झालो, शिक्षण सेवक झालो, परत नंतर कायम शिक्षक झालो. परत नंतर माझा 1 वर्ष उशीर झाला. मी सरांना बोलायचं, असं त्रास आहे वाटतं, माझं होतंय का नाही. सर मला सांगायचं होतं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका वगैरे. वाईट वाटतं आपलं काय होत नव्हतं, परत झालं. पण एक प्रत्येक माणसाला आता त्या गावच्या परिस्थितीतून ह्या गावात इथं आल्यावर एकदम मला एकदम जवळचा माणूस कोणाचा आवडतो, एकदम नवीन. इथं आलो, ते त्यांच्यापाशी थांबलो इथं. मग त्यांनी मला आपल्या आधीच त्यांचं घरी लिहिलं, ते जेवण वगैरे लिहिलं. त्याच्यात 4-5 दिवस जेवलो. आता हे इथं आल्यावर मला एकदम मस्त वाटलं एकदम. पण आपल्या बरोबर म्हणजे आपण त्या माणसांकडून बघितलं की ते बोलतात, तर आपण तिथे जेवूया, की आपण त्यांना बोलूया, त्यांना बरं वाटते, आपुलकी वाटते. पण आता इथे गाणं आहे वाटते, कोकणची साधी गोळी माणसाचं काय तर गाणं आहे ते. पण ते काय जरी असलं पण ते 100% खरं आहे. तर माणसाने जी आपुलकी लावली ते 100% खरं आहे. आज बारकी लेकरं सुद्धा म्हणजे ते रडली आणि ही सत्यच आहे, ते कोणी डावलू शकत नाही. बारक्या लेकराला कोणी रड म्हणू शकत नाही. मोठ्या माणसाला थोडं काय, पण बारक्या लेकराला कोण म्हणू शकत. हे बारक्या लेकरांनी दाखवलं त्या माणसाचं प्रेम आहे, आमचं प्रेम आहे, वाढीनं दाखवलेलं प्रेम आहे. सगळ्यांनी आपुलकी लावलेले आहे आणि आपण आपुलकी असेच ठेवू. सरांची काय काय गोष्टी आपण आता स्वीकारू की सरांची बदली झालेली आहे, आता ते त्यांच्या आईकडे जाणार आहेत. मग त्यांच्या आईकडे गेल्यावर त्यांना पण बरं वाटणार आहे. त्यांच्या दुसरा भाऊ जे आहे ते मुंबईला असतात, त्यांच्यापाशी राहतील. त्यांचं बारकं लेकरू आहे ते त्यांच्या आईपाशी राहील. त्याचा पण आपण एक आनंद आपण मानू, असं मला वाटतं. आणि तर मला किती बोलले त्यांनी, आपले सगळं सांगितलं त्यांनी की काय परिस्थिती आली, तुम्ही काय सजीव लावला, वाढी संध्याकाळी आले, सगळे लोक बोलले. आणि गावच्या जत्रेला वगैरे गेलो की सगळे लोक बोलायचे, नमस्कार सर, नमस्कार सर. आपल्याला एक आपुलकीपणा वाटतं की आपल्याला पण बोलतात. मग आपल्याला वाटतं ना की आपण संध्याकाळी आपण मग ह्याच्यात काय परिस्थिती झाली, शाळेत संध्याकाळी आम्ही थांबायचो. नाहीतर खरं असं काय तर म्हणतात शाळेत 5 मिनिटांना थांबता येत नाही. तर तुम्ही असं पण गावांना आपल्याला आपुलकी दाखवली की आपण सुद्धा गावात पण काय संबंध नव्हतं. गावातले दाखले वगैरे असतील, काय असतील, संध्याकाळी थांबायचो, काम करायचो, एकदम नवीन होतं. पण हे एवढं सगळं कशामुळे करू शकतो की गावातल्या माणसांनी आपल्याला एक आपुलकी दाखवली आणि त्या आपुलकी जोरावर आपण करू शकतो. आता इथं आपल्या इथेच असं उदाहरण आहे बघा, आपलं बोधीबाई, त्या तिथे एकदम फक्त नंबर 4 शाळा आहे, तिथं फक्त 1-2च विद्यार्थी होते. आता त्यांनी 6 विद्यार्थी केले शाळेला, असं पत्र्याचं शेड असं रूप केलं. तर तिथल्या गावच्या लोकांनी कोणतरी वयस्कर आजीबाई होती, त्यांनी पंखा आणून दिला, हे दिला. म्हणजे त्या माणसांना शाळेविषयी द्यावं असं वाटलं. देतात नाही असं नाही, पण एक अनपढ माणूस निघून की ते आजीबाई त्यांनी पण आणून दिली. हे शिक्षकाचं
त्या पालकाचं हे सगळ्याचं एकत्रित यश आहे असं मला वाटतं. सगळे हे जोडे एकमेकांशी चांगले वागले असं काही नाही. त्याच्यामुळं सगळ्यांनी तुम्हाला वाढीत आणि विशेष म्हणजे कोकणात असं सगळ्या शाळेमध्ये आहे. मी असं बघतो आता हे आपल्या पाठीमागे बी बघा आपले आशिष सावंत सर आहेत त्यांची सुद्धा. आता मी आता इकडे तुम्हाला सांगतो तिकडे इकडे घर आहे कोणाचं घर आहे मला माहिती नाही. असं तिथे गेलो होतो आम्ही एकदा आणि तिथं एकदम वयस्कर आजी होती आणि ते आम्ही म्हणलो हे सावंत सर आहेत मग ते म्हणजे सावंत सर आहेत आले मग ते त्यांना बघायला आले. आता ते एकदम कोपऱ्यात घर आहे ते आणि त्या कोपऱ्यात सुद्धा आशिष सावंत सर त्यांच्या घरी गेले होते. म्हणजे शाळेतला शिक्षक शिकवणं तर काम आहे पण ती जी माणुसकी सरांनी जपली सावंत सरांनी आणि आपल्या सावंत सरांनी सुद्धा ती माणुसकी जपली. गावातले सगळे विद्यार्थी असतील गावातले सगळी माणसं त्यांनी सगळ्यांनी आपलेपणा वाटला आणि आपलेपणा वाटला हे आपण तुम्ही सगळ्यांनी आज स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. कोणाला सांगायची गरज नाही. सगळे बारके लेकरू सुद्धा रडलेले तिथं ग्रामपंचायतमध्ये. आता हे रडल्यावर दुसरी बारके अंगणवाडी सुद्धा बारके लेकर रडली म्हणजे त्यांना सुद्धा वाटलं बाबा काय चाललंय त्यांना काही कल्पना नाही. 3 नंबर शाळेतली 2 नंबर शाळेतली त्यांना सुद्धा वाटलं ना की बाबा इथं मुलं रडली. आणि शेवटी माणूस म्हणजे काय विचार करा काय असं म्हणजे जादू आहे बघा. आपण रडतोय दुसऱ्याला पण रडवतोय. हसवायचं सोपं आहे पण रडवायचं अवघड आहे. ते तेवढं सरांनी केलं. एक माणूस म्हणून आपल्याला चांगलं उदाहरण दिलं पण काय त्यांची बदली झाली. काय गोष्टी आपल्याला फक्त स्वीकारायला लागतात पण आपण एक त्यांचं असं प्रेरणा काय विचार आपण आपल्या मनात ठेवू आणि आपण असं दररोज वागण्याचा प्रयत्न करू. हळूहळू होत नसतं 100% पण हळूहळू आपण दररोज तसं करण्याचा प्रयत्न करू आणि आपण आपण सुखी राहू. अगोदर आपण सुखी विचार डोक्यात ठेवलो तर मग सगळ्या लोकांचे विचार डोक्यात राहतात. नाहीतर मग आपल्याला काय तर थोडं वाटतं हा आज नाही वागलो होत असतंय नाही पण काय माणसं आपण चांगली असतात आपण त्यांचे विचार असं डोक्यात ठेवत असतात. काय आपल्याला वाईट घटना घडतात काय घडतात आपण चढपिचर होतो सगळं होतो. थोड्या वेळ आपण थांबू आणि असं काय चांगले विचार आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा काय सगळ्यांनी सांगितल्या काय गोष्टी की असं झालं आता मुलांनी हे मला एवढं केलं. आज आपल्या सुद्धा घरातलं असताना किती भारी वाक्य बोल की मला या शाळेतल्या शिर्याने सुद्धा हे त्यांना घडवले. म्हणजे माणूस किती एखाद्या गोष्टीचं हे होत असते. मी तुम्ही पाठीमागे मागे मी व्हिडिओ बघितला होता की जे वयस्कर जे लोक होते ते शाळेत 10-15-20 वर्षांनी शाळेत आले आणि त्यातला एक माणूस तो बेंच बसून रडायला लागला माझा बेंच. म्हणजे त्या शाळेनं बेंच सुद्धा आपल्यामध्ये निर्माण त्याचा जीव निर्माण केला हे आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. माणूस जीव लावता हे ठीक आहे पण बेंच मग शाळेनं हेच आपल्याला शिकवलेलं आहे. हे जे माणुसकी आहे ते सगळे आपल्या शाळेने शिकवलेलं आहे. आपण म्हणतो शाळेत बघा आपल्याला काय शिकवलं मस्त मला पुस्तक सगळं येत आहे त्याच्यात पण ह्या ज्या गोष्टी आहेत माणुसकी हे आपल्याला शाळेने शिकवले आहे आणि त्याच्यातला आपल्यातला एक चांगला माणूस म्हणजे सावंत यांनी ते करवले स्वतः त्यांनी केलेलं आहे. आपण त्यांचे विचार आहेत ते आपण सगळे आपल्याला ठेवू आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न करू असं मला वाटतं. आज या ठिकाणी सगळे वाडे आहेत वाडीने त्यांचा आपण चांगला सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आपला आजचा कार्यक्रम आपण द्यायचा.
महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.